सांगली हादरली भर दिवसा 20 वर्षीय चैतन्य तोरणेची निर्गुण हत्या. सांगली पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरली आहे. कृष्णा नदी काठावरील स्वामी समर्थ घाट परिसरात एका 20 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा झालेल्या या खुनामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत तरुणाचे नाव चैतन्य तोरणे वय 20 असून तो सांगलीतील नवीन वसाहत परिसरातील रहिवासी होता. सोमवारी दुपारच्या सुमारास कृष्णा काठावरील स्वामी समर्थ घाटाजवळ चैतन्यवर 4 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खूप जुना वाद आणि पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. सांगली शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या ताज्या हत्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या हत्येप्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.